सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत 130 कंपन्यांनी बेसुमार अतिक्रमण करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी बाधा निर्माण केली आहे। MIDC कडे या कंपन्यांच्या अतिक्रमणाबाबतची संपूर्ण नोंद आहे। मात्र अतिक्रमणे हटविण्याचे MIDC धाडस करीत नसल्याने आता पावसाळी अधिवेशनात विधिमंडळ समोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा समाजसेवक संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिला। निमा आणि आयमा या औद्योगिक संघटनांच्या अध्यक्षांकडून अतिक्रमणे केलेल्या कंपन्यांना सातत्याने पाठीशी घालण्यात येत असा आरोप त्यांनी केलाय। MIDC बाबत मी आंदोलन करू नये याबाबत राजकीय दबाव आणून मला त्रास दिला जातो असेही त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री देखील अतिक्रमणासारखे बेकायदेशीर कृत्य पाठीशी घालतात याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे। सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील 130 कंपन्यांनी केलेल्या बेसुमार अतिक्रमणामुळे कामगारांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्याने या कंपनीचे तातडीने सुरक्षा ऑडिट करावे असे निवेदन अंजली आडे सहसंचालिका औद्योगिक सुरक्षा विभाग तसेच अतिक्रमण केलेल्या 130 कंपन्यांची मान्यता रद्द करावी याबाबतचे निवेदन संदीप पाटील महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांना संतोष शर्मा यांनी दिले। वारंवार आश्वासने देऊन माझी दिशाभूल केली जाते। येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा समाजसेवक संतोष शर्मा यांनी मसाला झोन पपया नर्सरी सातपूर येथे पत्रकार परिषदेत दिलाय। या पत्रकार परिषदेत प्रिया शर्मा, श्याम गावित, कांचन चव्हाण, प्रशांत नायडू, कैलास दवंडे, विनोद शर्मा आदी जण उपस्थित होते। बाह्य अध्यक्ष निमाचे आशिष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित भूप यांनी परवा MIDC मध्ये अशी चर्चा पसरवलेली त्यांच्या पुढे मागे फिरणारे जे कार्यकर्ते त्यांच्यातर्फून असा निरोप पोचवत आहे सगळ्या उद्योजकांना की अतिक्रमण संदर्भात संतोष शर्मा यांचा आम्ही बंदोबस्त केला आहे, पण निमाचे अध्यक्ष आशिष नहार आणि आयमाचे अध्यक्ष ललित भूप यांचेसुद्धा कंपनीचे कागदपत्र आमच्या हातात आहे। यांचंसुद्धा आम्ही अतिक्रमण काढू, त्यांनासुद्धा आम्ही अतिक्रमणासाठी पाठबळ देणारे जे पण मंत्री संत्री असतील त्यांचासुद्धा आम्ही त्यांचा खुलासा करू। उद्योगमंत्र्यांनी अतिक्रमण काढायचे आदेश दिलेले, मुख्यमंत्र्यांनी पण अतिक्रमणाला पाठिंबाला बळ देणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही पावसाळी अधिवेशनात 100% आम्ही समोनी आत्मदहन करणार। पण वारंवार आपलं आंदोलन उपोषण करण्याची वेळ काय येते? आश्वासनं देतात, आश्वासनं देऊन तारीख मागतात, वेळ मागतात, वरतून मंजुरी आणायला सांगतात की वरतून मंजुरी आली की आम्ही अतिक्रमण काढणार। आज 400हून अधिक अतिक्रमण आहे असं ते सांगतात स्वतः तोंडाने, पण जे छोटे मोठे उद्योजक आहे, मोठे उद्योजकांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोटे मोठे तसं जरूर काढतील। आज पूर्ण नाशिक शहरामध्ये अतिक्रमणच्या मोहीम चालू आहे, पण यांचं का नाही? गोरगरिबांचं अतिक्रमण काढतात, उद्योजकांचं अतिक्रमण कोण काढलं? ते कोणाच्या नजरात का नाही येते? 130 कंपन्या आहे नाशिकमध्ये, अंबड आणि सातपूर या दोन्हीही आज नामचीन इंडस्ट्री म्हणून ओळखले जाते। जिंदलचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, 60 तास आग लागूनही त्याचा पर्याय नाही निघाला, तर अंबडमध्ये एखाद्या वेळेस काही झालं तर याला जबाबदार कोण राहील? आपण थेट नियमा आयमा अध्यक्षांवर आरोप केलेले आहे, याविषयी आपल्याकडे काही खरोखर पुरावे आहेत का? खरे पुरावे आहे ना माझ्याकडे, खरे पुरावे। त्यांनी जे माझा बंदोबस्त करण्याचे आश्वासनं दिलेले हे माझ्या पाठीशी आहे। लोकशाहीच्या मार्गाने जो चालतो तो कोणालाच घाबरत नाही, त्यांनी लक्षात घ्यावं। त्यांनी कितीही माझ्यावर दबाव बनायचा प्रयत्न केला तर माझ्या पाठीशी आहे माझं संविधान, जे आम्हाला आमच्या बापांनी दिलेले। निमाचे अध्यक्ष बेकायदा कसे आरोप केला घटनेमध्ये ना, जे MIDCच्या घटनेमध्ये जे कंप्लिशन DCC प्लॅनच्या हिशोबाने सगळ्यांना कराराप्रमाणे टर्म अँड कंडिशनप्रमाणे प्लॉट दिला जातो, त्या नियमानेच त्यांचं अतिक्रमण पण हे स्वतः त्यांनी सिद्ध केलेले। आपण बोललात की निमाचे अध्यक्ष घटनाबाह्य आहेत असं उद्योगमंत्र्यांना तुम्ही सांगितलं का? त्यांची भेट घेतली का? उद्योगमंत्र्यांना पण माहिती नाही सगळ्या गोष्टींची, उद्योगमंत्र्यांना सांगायची गरजच नाही। त्यांना ते संविधान खुर्चीवर बसलेले मंत्री, त्यांना सर्व काही माहिती आहे। यांनी डिसेंबरमध्ये इलेक्शन घेणार आहे, इलेक्शन घेऊन घटनेनुसार आम्ही बसू, पण आता बिना घटनेनुसार का नाही बसले?
उद्योग मंत्र्यांना देखील तुम्ही याबाबत बोलला आहात, तरी देखील हे अधिकारी ऐकत नाही असं तुम्ही म्हणताय. मग यामध्ये याच्यावर दबाव तंत्राचा वापर आहे. निमाचे अध्यक्ष आणि आयमाच्या अध्यक्षांचा आणि काही आहे त्याच्यामध्ये जे असे लोक जे काही पुढाऱ्यांच्या मागे पुढे मंत्र्यांच्या मागे पुढे पळतात, त्यांच्या दबावाने ते सगळं थांबवून ठेवलेलं आहे. या सर्व प्रकरणात कोण दोषी वाटतं आपल्याला? निमा आणि आयमाचे अध्यक्ष. आयमाचे अध्यक्ष तर निवडून आलेले, आयमाचे अध्यक्ष निवडून आलेले, पण त्यांचं स्वतःचं पण अतिक्रमण धारकच आहे ते स्वतः. जे स्वतः आहे स्वतःचं वाचवण्यासाठी लोकांना पुढं करणार ते. किती लोक या आत्मदानामध्ये सहभागी असणार? आणि केव्हा होणार? हे आत्मदान आम्ही तिसऱ्या दिवशी करणार पावसाळ्या दिवसानं. 20 लोक राहू आम्ही आत्मदान. तारीख काय? कुठं जाणार? 30 तारखेला चालू झालं तर 2 तारखेला आम्ही आत्मदान करू विधान भवन. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.